कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? जस्ट आता 22 मेला 11 वर्ष झाली. मग जस्ट 22 मेला झाल्यासारखं बोलला तुम्ही. जस्ट 22 मेला झाल्या 11 वर्ष झाली हे नंतर सांगतायत. अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी, बरोबर आहे? एकदम छान वागायला, एकमेकींबरोबर खूप चांगल्या वागता. फुल फाईट असते. कोणाकोणाची? माझी आणि रोहितची फार असते. का, कशामुळे? कशावरून नाही बांधतो आम्ही, म्हणजे कारण नाही असं काही नाही, उगाच असतं. तू नाही आली, मागच्या दिवाळीला आमचं काय झालं काय हो? की आमचं दिवाळीला शॉपिंग करायचं होतं आम्हाला सगळ्यांना दोघींनाच करायचं होतं. मी ग्रुपवर मेसेज टाकला होता पण कोणी लगेच रिप्लायच दिला नाही. का देत नाही तुम्ही? ते मी टाकते कोणी असा लगेच रिस्पॉन्सच करत नाही. काय एक सांगता? प्रीती करते, मग त्याच्यानंतर ही करते, त्याच्यानंतर ती थोड्या दिवसांनी करते. कोण? ही थोड्या दिवसांनी करते, पल्लवी. हा. आणि मग ग्रुपवर मेसेजच करत नाही. मग मी म्हटलं की काय करायचं, मला शॉपिंग करायची होती पण घरचे कोणी इंटरेस्टेड नव्हते. अरे. म्हटलं मैत्रिणींबरोबर का हो? जाऊया. का तुमच्यावर यायला कारण कोणाला मी interest? शॉपिंगला गेले की खूप बघते, खूप वेळ लागतो मला. 50 बघते. किती? 50? हो, 50 तरी साड्या बघते. कधीतरीच घेते ती. कधीतरीच घेतात. म्हणजे या दिवाळीला गेलं की क्रिसमसला खूप घेतात. फिरवते, खूप फिरवते. अच्छा. आणि टाइमपास करून मला आवडतं शॉपिंग करायला. खूप फास्ट घ्यायला मला आवडत नाही. मग काय झालं? मग हिला म्हटलं की तू ये गाडी घेऊन दायरी फाट्याला, मी नांदेड सिटीवरून येते. मग? तर माझ्या लक्षातच राहिलं नाही की आम्हाला जायचंय म्हणून. तर मग ही दायरी फाट्याला आली, पाऊण तास झाला आणि ती मला फोन करत होती पण माझी मुलगी खूप रडत होती, तिला यायचं होतं सोबत. आवाज तिचा रडताना फोनच्या रिंगचा येतो. मोबाईल सायलेंट करून ठेवला होता तिने. अच्छा. हा. आणि ती रडत होती त्यामुळे मला काही नाही, समजलंच त्यांचा नाही. प्रॉब्लेम काय झाला, मुलीला सायलेंट करायचं होतं पण मोबाईल त्यांनी silent. प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग मी पाऊण तास फोनच उचलला नाही आणि बेडमध्ये माझा फोन होता. मी गेले तर हिचे खूप कॉल येऊन गेलेले होते. अरे, अरे. मग ती थोडीशी रागीट आहे, मला जरा भीतीच वाटली. करू थांबा की? एक मिनिट. हे मान्य तोपर्यंत आहे? गोष्टी माझ्या डोक्यात गेलेल्या. हे आहे सर, हे सर राग- हिच्यासोबत कसं आहे की काय करते की हिला जर राग आला ना खूप सारा तर डायरेक्टली ग्रुप मधून लेफ्ट होते आणि मला तिला सांगा, हे सासर माहेर कोल्हापूरचं आहे म्हणून हा रागीटपणा आहे. असू शकतो. कोल्हापुरी रानडीपणा. पण मला सांगा, तुमचं सासर माहेर दोन्ही कोल्हापुरात कसं काय जमलं? नात्यात दिलेला आहे मला. माझी काकू जी आहे तिचा सख्खा भाऊ माझे मिस्टर. अच्छा, मिस्टर. हा, मग यात्रेला वगैरे त्यांची फॅमिली यायची ना सगळी. मग तुम्ही वाट बघायची. तर माझ्या सासऱ्यांनी मला पसंत केलं होतं मी 10वीत असताना. का हो, काय केलेलं यात्रेत? ह्या मुलगीला घरी मी शांत स्वभावाची का पाळण्यात आणि बसलेल्या असायच्या यात्रेत? मग काय एवढं का सासऱ्यांच्या लक्षात हुशार राहिलं? आहे, अभ्यासात शांत आहे. अच्छा. आणि म्हणून त्यांना आवडलं. मग त्यांनी तेव्हाच ठरवलं की हिला आपण घरी करून आणायची म्हणून. मग नंतर मी जेव्हा 12वी झाल्यानंतर त्यांनी मग प्रपोजल टाकलं माझ्या आई वडिलांकडे आणि की मग देणार का मुलगी. बघण्याचा कार्यक्रम वगैरे करून तसलं काही नाही झालं. मग डायरेक्ट ओरली देणार का मुलगी. मग हो ठीक आहे. मग तोपर्यंत माझ्या मिस्टरांना पण मी आवडलेली. का? आणि मग त्याने कुठे बघितलं? ते यात्रेला यायचेच ना गावी. अरे हा, त्यांना यात्रेची ओढ होती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.